हाय हॅलो नमस्कार सर्वांना. तर आज आपण मस्त असं झणझणीत गावरान पद्धतीचं मटण भाजी पाहणार आहोत. तर हे पहा, या पद्धतीने तुम्ही ही मटणाची भाजी नक्की करून पहा. आणि माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका. तर माझ्या पद्धतीने तुम्ही ही जर भाजी केली तर तुमचे पाहुणे एकदम खुश होऊन जातील. तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे पहा, मी 1 किलो मटण घेतलेलं आहे. हे मटण मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर त्यासाठी इथं मी एक मोठा चमचा भरून हळद आणि 2 चमचे भरून मीठ घेतलेलं आहे. तर आता आपण हे मटणाला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. इथे पहा, व्यवस्थित चोळून आपण हे मॅरिनेट होण्यासाठी असंच ठेवून द्यायचं आहे. जास्तीत जास्त 1 ते 1.5 तासासाठी ठेवायचं आहे आणि कमीत कमी अर्धा तासासाठी हे मटण असंच मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. तर हे पहा, मटणाला आपल्या हळद मीठ लावून झाले. नंतर त्याच्यावरती झाकण ठेवून मी अर्धा तासासाठी असंच बाजूला ठेवणार आहे. तोपर्यंत मी इथं कोथिंबीर, सुकं खोबरं, लसूण आणि आलं याचं वाटण करून घेणार आहे. तर इथे पहा, आता आपण हे अळणी मटण शिजवण्यासाठी हे वाटण करणार आहोत. तर इथे आपलं वाटण झालेलं आहे. तर आपलं अर्धा ताससुद्धा झालेलं आहे. तर आता मी इथं पातेल्यामध्ये मटण शिजवणार आहे. तर मी गॅसवरती पातेलं तापत ठेवलं. त्यामध्ये 2.5 पळी तेल घातलेलं आहे, आपली किटलीमधली पळी. याच्यासाठी 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत. या तेलामध्ये आपला कांदाही घालून घेतला आणि आता हा कांदा एकदम लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे. खूपही काळा करायचा नाही. आता आपलं हे वाटणसुद्धा यामध्ये घालून घेऊया. तर हे वाटणसुद्धा छान असं परतून घ्यायचं. नंतर यामध्ये आपल्याला आपलं थोडीशी कोथिंबीर घालून घेतली. आता यामध्ये आपल्याला मटण घालून घ्यायचं आहे मॅरिनेट केलेलं. इथे पहा, फक्त आपण हळद आणि मीठच लावून ठेवलं होतं. तर या पद्धतीनेच आपण इथे पाहता व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे एकसारखं. आता आपल्याला याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. नंतरनं याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. आता यामध्ये पाणी वतायचं आणि हे पाणी गरम होईपर्यंत असंच आपल्याला याला तेल सुटेपर्यंत असंच झाकून ठेवायचं आहे. वरचं पाणी गरम होईपर्यंत असंच ठेवायचं आहे आपल्याला. इथे पहा, मी साधारण 1 ग्लास भरून पाणी घेतलेलं आहे. ताटामध्ये वतलं. इथे पहा, परत एकदा पाहते मी. परत एकदा हलवून व्यवस्थित घ्यायचे. आपल्या मटणाला छान असं पाणी सुटलेलं आहे. परत एकदा हलवून परत 5 मिनिट मी असंच ठेवणार आहे ताट. आपण अजून पाणी यामध्ये वतलेलं नाही, तर असंच ठेवून द्यायचं आहे. परत 2 ते 3 मिनिटानंतर इथे पहा, आपल्या मटणाला छान असं पाणी सुटलेलं आहे. तर आता आपण हे गरम झालेलं पाणी यामध्ये वतून घेतलं. नंतरनं तोपर्यंत मी दुसरीकडे पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आहे. तर यामध्ये भरपूर असं पाणी वतायचं आहे. आपल्याला हे मटण पातेल्यामध्ये शिजवण्यासाठी भरपूर असं पाणी लागतं आणि आपण जेवढी भाजी करणार आहे त्याच प्रमाणात इथं मी पाणी वतणार आहे. दुसरं पाणी वतणार नाही मी भाजीमध्ये. तर त्या अंदाजानेच आपल्याला यामध्ये पाणी वतायचं आहे. तर इथे पहा, मी दुसरीकडे गरम कडकडीत पाणी करून घेतलेलं आहे. तर 2.5 पातेले मी पाणी वतून घेतलेलं आहे इथं. तर पातेल्यामध्ये जर भाजी केली आणि आपले हे मटण जर शिजवून घेतलं तर आपली या मटणाची टेस्ट 1 नंबर अशी होते. तर तुम्ही या माझ्या पद्धतीने ही मटणाची भाजी एकदा नक्की करून पहा. खूप मस्त टेस्टी आणि एकदम झणझणीत अशी तयार होते.
इथे पहा आपल्या मटणाला मस्त अशी उकळी आलेली आहे। या पद्धतीनेच आता आपण हे अर्धा तास शिजवून घ्यायचं आहे। मधनं एकदा हलवून घ्यायचं, नंतरनं त्याच्यावरती अर्ध झाकण ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे मटण। तर तुम्ही पातेल्यामध्ये नक्की करून पहा, याच्या आधी कधी केलं नसेल तर नक्की करून पहा, खूप मस्त टेस्टी अशी भाजी आपली तयार होते। इथे पहा आपलं मटण पण एकदम मस्त शिजले। आता इथे मी वाटण्यासाठी तीळ, खसखस, आलं, लसूण, कोथिंबीर, कांदा आणि हरभऱ्याची डाळ आणि खोबरं, सुकं खोबरं घेतलेलं आहे। तेजपत्ता, जावित्री, मिरे, लवंग आणि दालचिनी घेतली आहे। तर इथं मी गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे। इथं मी लोखंडाचीच कढई घेतलेली आहे। तर आता आपण अगोदर इथं तीळ भाजून घेणार आहे। तर आपले तीळ पटकन भाजतात त्यासाठी मी अगोदर तीळच भाजून घेते। आता आपले हे तीळ एकदम मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत। तीळ आपले छान असे तडतडेपर्यंत भाजून घेऊया। नंतर एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया। नंतर आपल्याला खसखस भाजायची आहे। तर इथे पहा खसखससुद्धा एकदम मंद गॅसवरतीच भाजून घ्यायची आहे। आता आपण खसखससुद्धा ताटामध्ये काढून घेऊया। तर त्याच पद्धतीने मी हरभऱ्याची डाळसुद्धा एकदम मंद गॅसवरतीच भाजून घेतली। आता आपण तीसुद्धा एका ताटामध्ये काढून घेऊया। तर आता आपण यामध्ये खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत। खडे मसाले टाकले तर आपल्या मटणाच्या भाजीची टेस्ट एकदम मस्त खूप छान लागते। तर आता आपण तीळ, खसखस, हरभऱ्याची डाळ आणि खडे मसाले एका ताटामध्ये साईडला काढून घेतले। आता आपण कढईमध्ये एक पळी भरून तेल वतलेलं आहे पहा। आता आपल्याला यामध्ये आधी सुकं खोबरं छान असं खरपूस रंगावरती तळून घ्यायचं आहे। ह्या पद्धतीने तुम्ही असं वाटण जर केलं तर खूप मस्त टेस्टी अशी भाजी आपली तयार होते मटणाची। तरी ते पहा आता मी खोबरं आपलं छान तळलं की मी दुसऱ्या ताटामध्ये हे खोबरं काढून घेतलेलं आहे। तर आता आपण त्याच पद्धतीने आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। इथं मी मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत। तर कांदा, लसूण आणि आलं आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे। तर आपला कांदा काळा होईपर्यंत मस्त भाजून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या भाजीला कलर मस्त असा काळा छान येतो। तर या पद्धतीने मी आता नंतरनं कोथिंबीरसुद्धा घालून घेतली। आपल्याला इथं कोथिंबीरच्या काड्या वापरायच्या आहेत, म्हणजे आपल्या भाजीमध्ये छान असा फ्लेवर उतरतो कोथिंबीरचा। तर आपले कांदा, कोथिंबीर, आलं आणि लसूण छान असं भाजून झालेलं आहे। आता आपण हे थंड होण्यासाठी ताटामध्ये काढून घेतलं। तर इथे पहा मी अगोदर आपले हे डाळ, खसखस, तीळ आणि खडे मसाले हे छान असे बारीक करून घेणार आहे मिक्सरला। तर याची पावडर बनवायची आहे। इथे पहा एकदम अशी चरबरीत अशी पावडर झालेली आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी घालून परत एकदा छान याची पेस्ट करून घ्यायची आहे। आता मी हे एका प्लेटमध्ये काढून ठेवते। नंतर आता आपल्याला कांदा आणि खोबरं मस्त गार झालेलं आहे, तर आता आपण ते सुद्धा वाटून घ्यायचं आहे। तर इथं मी खोबरं आणि कांदा, लसूण, आलं आणि कोथिंबीर याचं वाटण करून घेते। आता यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी घालून आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे। इथे पहा आपले दोन्ही वाटण करून झालेलं आहे। इथं मी घरचा काळा मसाला आणि एव्हरेस्ट मटन मसाला घेतलेला आहे। तर आता आपल्याला मटणाच्या भाजीला फोडणी घालायची आहे। त्यासाठी मी इथं पातेलं तापत ठेवलेलं आहे। त्यामध्ये भरपूर असं तेल वतायचं आहे। साधारण मी 3.5 पळी इतकं तेल वतलेलं आहे। नॉनव्हेजच्या भाजीला तेल जास्तीचंच लागतं। त्यामध्ये आपला कांद्याचं वाटण केलेलं आहे ते घालून घेतलं आणि छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये घरचा काळा मसाला आणि एव्हरेस्ट मटन मसाला मी घातलेला आहे।
तर आता आपण हा मसालासुद्धा एकदम तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपली डाळ, खसखस, तीळ आणि खडे मसाले हे फिरवून घेतलेलं होतं ते सुद्धा घालून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। हे मसाल्यामध्येच घातलं तर आपली भाजी पांढरी अशी होणार नाही, एकदम काळी मस्त आपल्या भाजीला छान कलर येतो, म्हणून यामध्येच परतून घ्यायचं आहे आपल्याला। तर इथे पहा हे मसाला करपू नये म्हणून मी यामध्ये थोडंसं मिठाचं पाणी घातलेलं आहे। आपण अळणी मटण शिजवलेलं आहे त्यामधील मी 2 पळ्या पाणी घालून घेतलं। आता आपण हे छान असं चटचट शिजेपर्यंत, तेल सुटेपर्यंत आपण हे मसाला छान परतून घ्यायचा आहे। इथे पहा आता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलं की त्यामध्ये आपलं शिजलेलं मटण घालून घ्यायचं आहे। मी ताटामध्ये साईडला मटण काढून घेतलं आणि पिवळं पाणी एका साईडला तसंच ठेवलेलं आहे। तर आता आपण यामध्ये मटण घालून छान असं मिक्स करून घेतलं पहा। आता अजून 2 मिनिट असंच आपल्याला याला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे। इथे तुम्हाला दिसतच असेल एकदम मस्त छान तेल सुटलेलं आहे या भाजीला। तर आता आपण यामध्ये आपलं मिठाचं पाणी वतून घ्यायचं आहे। तर इथं मी एक्स्ट्राचं दुसरं पाणी वापरलेलं नाही, तर इथं मी आपल्याला जेवढं पाणी मिठाच्या भाजीमध्ये टाकलं होतं तेवढंच वापरलेलं आहे। त्या अंदाजानेच मी मिठाचं पाणी भरपूर असं ठेवलं होतं। तर इथे पहा ही ट्रिक नक्की वापरायची आहे। तर मिठाच्या पाण्यामध्येच आपल्याला ही भाजी करायची आहे, तर त्यामुळे आपली भाजी एक नंबर अशी टेस्टी होते। आता थोडंसं किंचित मला मीठ कमी वाटतं म्हणून थोडंसं मीठ घालून छान आता आपल्याला दणदणीत उकळी काढायची आहे। इथे पहा आपल्या भाजीला मस्त असा तवंग आलेला आहे, एकदम मस्त कट आलेला आहे। तर तुम्हाला आता ही भाजी थोडी पातळ वाटत असेल, पण बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत खूप मस्त टेस्टी लागते। आणि तुम्ही ही रेसिपी या माझ्या पद्धतीने नक्की करून पहा, एकदम मस्त झणझणीत टेस्टी अशी तयार होते। तर हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। इथे मी ताटामध्ये वजरी फ्रायसुद्धा केलेले आहे, हा सुद्धा व्हिडिओ मी सेपरेट केलेला आहे, तर हा सुद्धा मी टाकणार आहे। तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया, तोपर्यंत सर्वांना बाय बाय, धन्यवाद।